कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण शहरात चोरीच्या सलग घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पेण नगरपालिकेतील चोरीच्या घटनेनंतर आता चोरट्यांनी शाळांना लक्ष्य केलंय। 24 जानेवारीच्या रात्री पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल आणि सौ म.ना. नेने कन्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला। चोरट्यांनी कार्यालयाबाहेरील कपाटे फोडून साहित्यांची नासधूस केली आणि दोन्ही शाळांमधून एकूण 30,018 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे। याशिवाय कन्या विद्यालयातील साऊंड सिस्टीमची वायर देखील लंपास करण्यात आली आहे। भर वस्तीतील शाळांमध्ये झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे। पेण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जातोय। वाढत्या गुन्हेगारीमुळे रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी आग्रही मागणी पेणवासियांकडून केली जात आहे। प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शाळांना संरक्षण द्यावं असं मत पालकांनी व्यक्त केलं आहे। या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मी राजेंद्र मधुकर पाटील, प्राचार्य प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पेण। आज सकाळी आमचे उपप्राचार्य या ठिकाणी परीक्षेसाठी इयत्ता 12वीची तोंडी परीक्षा चालू आहेत म्हणून या ठिकाणी सकाळी 8 वाजता आले। 8 वाजता आले असता त्यांना असं दिसलं की वर्गाचे कार्यालयाचे लॉक तोडलेले आहेत आणि आतमध्ये येऊन बघितले असता सर्व कपाटं वगैरे अस्ताव्यस्त फोडलेली आहेत आणि या ठिकाणी पहिला माझ्या कॅबिनमध्ये येऊन कपाटं फोडलेली आहेत। परंतु इथे काही न मिळाल्यामुळे आमचं मेन जे ऑफिस आहे आतलं त्या ठिकाणी गेलेले आहेत। तर आणि त्या ठिकाणी 5 ते 6 कपाटं त्यांनी तोडलेली आहेत। त्या ठिकाणी आमचे प्रायव्हेट हायस्कूलचे 12,173 रुपये चोरीला गेलेले आहेत। बाकी या ठिकाणी काही चोरीला गेलेलं नाही। सामान अस्ताव्यस्त आहे, बाकी कुठल्याही वस्तूला त्यांनी हात लावलेला नाही। त्याचबरोबर आमच्या समोरची एक कन्या शाळा आहे, त्या कन्या शाळेमध्ये प्रायव्हेट हायस्कूलची चोरी झाल्यानंतर कन्या शाळेमध्ये गेलेले आहेत। त्या ठिकाणी पण ऑफिस तोडलेलं आहे। त्या ऑफिसमध्ये जसं आमच्याकडे चोरी झालेली आहे, सीसी फुटेज बघता 3 माणसं त्या ठिकाणी दिसत आहेत। त्या माणसांनी बुरखा घातलेला आहे, हातात हँड ग्लोव्ज वगैरे घातलेले दिसून येत आहेत। कन्या शाळेत मात्र त्यांनी 17,845 रुपये हे त्या ठिकाणून हस्तगत केलेले आहेत। असे टोटल 30,000 ते 35,000 रुपये त्या चोरट्यांना, भुरट्या चोरांना सापडलेले आहेत। त्यानंतर आमचं भाऊसाहेब नेने कॉलेज आहे, त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चोरी केलेली आहे। परंतु तिथे कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा काही त्यांना आढळलेले नाही आहेत। हा चोरीचा प्रकार साधारण 1:30च्या सुमारास झालेला आहे। 1:30 ते 3च्या दरम्यान ही आमच्या कॉलेजमध्ये चोरी झालेली आहे।